भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरात सोशल मीडियावर दादागिरी करत घरफोडीची धमकी देणं आणि धार्मिक भावना दुखावतील असं कथित वक्तव्य करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय। किरकोळ वादानंतर हुसेन शेख या तरुणानं इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे। हा व्हिडिओ व्हायरल होताच भिवंडी शहर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतलंय। त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 196 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर संबंधित तरुणाकडून पद्मानगर परिसरातील नागरिकांची जाहीर माफी मागणारा व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आलाय। सोशल मीडियावर धमकी देणारा आणि त्यानंतर हात जोडून माफी मागणारा असे दोन्ही व्हिडिओ सध्या व्हायरल झालेत। या घटनेची शहरात मोठी चर्चा आहे। या प्रकरणाचा पुढील तपास भिवंडी शहर पोलीस करत आहेत। मेरा नाम हुसैन जिन्ना शेख है। मैं कल पद्मानगर में आके जो गाली गलौज किया था, मैं सभी पद्मानगर के और भिवंडी के रहवासी से माफ़ी मांगता हूँ। भाई लोग, हाथ जोड़ के कान पकड़ के मांगता हूँ, दोबारा कभी ऐसी गलती नहीं होगी। हो, काल भिवंडी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पद्मानगर भागात एका माथीपूर्वी व्यक्तीने व्हिडिओ व्हायरल केला होता। त्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचं नाव म्हणजे आरोपी जो आहे तो हुसेन जिना शेख आहे, 38 वर्षाचा आहे। त्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतील अशी शिवीगाळ केली आणि दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल असा शिव्यांचा व्हिडिओ त्याने व्हायरल केला आणि तो व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामला अपलोड केला। ही माहिती मिळतात तात्काळ आमची डीबीचं पथक आणि त्याचा शोध घ्यायला लागला तर तो नारपोलीच्या हद्दीत राहणार आहे। नारपोलीच्या डीबीच्या पथकाशी समन्वय साधून दोघं डीबीच्या पथकांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पद्मानगरमधून एक इसम राकेश नल्ला याने त्याच्याविषयी तक्रार दिली। त्यामुळे BNS कायदा कलम 196 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला। त्याला लगेच ताब्यात घेण्यात आला। त्याला अटक करून आज माननीय कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं त्याला। नागरिकांना आम्ही असं आवाहन करू, समाजात काही माथेफिरू लोक, काही अँटी सोशल एलिमेंट असतात, ते समाजात कसा उद्रेक होईल, लोकांच्या भावना कशा वागतील असे नेहमी प्रयत्न करत असतात। परंतु असा कोणी प्रयत्न केला लगेच आपण एक व्हायबल न होता पोलिसांपुढे तो व्हिडिओ आणि त्या व्यक्तीशी तक्रार करायचं, पोलीस लगेच त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याला कायदेशीर कारवाई करतील। डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्धार मेळाव्यात मनसे नेते राजू पाटील यांनी भाजप नेते तसंच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली। डोंबिवलीचे आमदार आणि माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून शहरासाठी नेमकं काय केलं असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। कोविड काळात स्वतःच्या रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आणि लाखो रुपयांची मदत केली, मात्र त्यावरही राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केलाय। टेंडरच्या पैशातून माज दाखवणाऱ्यांना आपण घाबरत नसल्याचं सांगत वैयक्तिक टीका करणाऱ्यांना विकासाच्या मुद्द्यावर उत्तर द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय। कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, वैयक्तिक वादात न पडता जनतेच्या प्रश्नांवर लढा द्यावा असं आवाहनही राजू पाटील यांनी केलंय। याविषयी मला एवढं विस्तृत बोलायची आवश्यकता नव्हती, परंतु सगळेच आता भेटलेत, मला खूप फोन आले, दादा याला असं करू का तसं करू का। शांत, त्यांना जे पाहिजे ते करायची काय आवश्यकता नाही। ते मुद्द्यावर बोलले का, अजूनही बोलले नाही की त्या दवाखान्यासाठी रवींद्र चव्हाणांनी काय केलं। तिथे पोस्टमॉर्टमचं आणून ठेवलं, तिथे रक्त वाहून आल्यातनं त्या गटारातनं 3-1 लोकांच्या कंप्लेंट आल्या, त्यांच्यासाठी काय केलं हे कोणीच उत्तर दिलं नाही। राजू पाटलांनी 10 लाख भाडं। अरे बाबा, तुमचा दादा रिक्षा चालवत होता तेव्हा मर्सिडीजमध्ये फिरत होतो मी, खानदानी। आत्ता टेंडरच्या पैशातनं पैसे कमवलेत आणि गाड्या घोड्या दाखवून जर माल कोणी दाखवत असेल तर मी तरी ऐकून घेणार नाही आहे, कारण मी त्यातला नाही आहे। परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की यांच्या मागे लागू नका, आहे सक्षम आपण, काय विषय नाही आहे, बाजूलाच आहे माझ्या राहतो, त्यामुळे तुम्हाला जास्त काय मेहनत करायची गरज नाही आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, एक चांगला माहोल आहे डोंबिवली शहरात, एकत्र आणायचे आपण डोंबिवली शहरात। आम्ही तुमच्याबरोबर नसलो कमळाबरोबर, तरी पण कमळ याच्याबरोबर आहे, धनुष्यवानाबरोबर, आणि एकत्र कुठेतरी काम करतो। 4 चांगल्या गोष्टी घेऊन या, एकत्र बसून चांगली कामं करूया। कोण नाही बोलणार आहे, बांद्राला केलं तसं इथे करूया, चांगलं सॅटिस होईल तिथे। अशी कामं करून घेण्यासाठी आपण गेलो, आपण काय कोणाला पक्ष विकलो नाही किंवा कोणाच्या धमक्यांना घाबरून गेलो नाही। हे सगळे लोक इथं जे बरेचसे विषय असतील ते घेऊन पुढे जा, यांच्या मागे या कुत्र्या मांजरांच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवण्यात काय पॉईंट नाही आहे। त्यामुळे
तशी वेळ आली तर जायचं, परंतु उगीच कोणाची खोडी काढू नका.